सकाळी उठल्यावर फ्रेश वगैरे होऊन पहिले बाबूचे नखं काढायला घेतले, कारण की खूप नखं वाढले होते. काढूच देत नव्हता, तरी एका हाताची नाही काढू दिली त्यांनी. म्हटलं जाऊ दे, ऐकतच नव्हता. थोडासा व्यायाम केला पहिले, नंतर त्याची नखं काढली. आणि जाळं खूप झालं होतं, बहीण झोपलेली होती. म्हटलं चला तेवढं करून घेऊ द्या. भांडी वगैरे तर सर्व झालेलंच होतं, रात्री स्वच्छ केलं होतं किचन. मग जाळे काढायला घेतले. इथं अजून थोडंफार ऊन आलं नव्हतं, म्हटलं कडक ऊन पडल्यावर खाली जाऊ. त्यानंतर जेवढा पण कचरा जमा केलेला होता ते जाळून टाकला आणि अंगण झाडायला घेतलं, कारण की आता थोडंफार ऊन पण यायला लागलं होतं. बाबू तिथं चाळ केलेला होता, तिथं बसला शेकोटीजवळ आणि मी झाडू मारत आहे. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन नाश्त्याला पोहे बनवले जास्त, आणि एका साईडला डिटॉक्स वॉटर होतं. बघा, असे काहीतरी रोज कारनामे चालू असतात आमचे, काही ना काही काही ना काही. मग पाणी ठेवलं त्याला आंघोळीला आणि त्याला फिरायला घेऊन गेली. म्हटलं तोवर फिरून आणते. मग त्याला आंघोळ करून झोपवलं. त्यानंतर मीही आंघोळ केली मस्त. आंघोळ केल्यानंतर थोडं फ्रेश वाटते. त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या. कणिक मळून घेतलं आधी, आणि भाजी काय करावं तोच विचार चालला होता माझा. म्हटलं कणिक वगैरे मळून घेतली आणि बहिणीचं बघा इथं काय चाललंय. त्यानंतर चपात्या वगैरे बनवल्या आणि भांड्याचा राडा बघा. आज नाश्त्याची भांडी नाही घासले तर एवढे भांडे जमा झाले. त्यानंतर जेवायला घेतलं. जेवणामध्ये कांद्याची चटणी, चपाती आणि गोबीच्या वड्या, हिरवी मिरची असं जेवण होतं. आणि बाबूचं बघा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.